मित्रांनो तर फायनली लेहला बाय बाय म्हणून आपण निघालोय आज जांस्कर व्हॅलीकडे. तर आता परत नाही लेहला येणार, पुढच्या वर्षी डायरेक्ट. तर हे पाहू शकता इथं गुरुद्वाऱ्यामध्ये थांबलो होतो मित्रांनो. तर गुरुद्वारा पत्थर साहेबला पोचलोय, आता दर्शन घेऊया मित्रांनो. तर तुम्हाला चुंबकीय क्षेत्र कसं आहे ते दाखवतो. ही गाडी बंद आहे, आता गाडी न्यूटर्न केली मी आणि आता मी इथं चढ आहे ह्या साईडला. आता मी चाललोय त्या साईडला, बघूया गाडी जाते का काय, चढाव. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण 11,123 फूट उंचीवर आहे समुद्र सपाटीपासून. खूप बरं वाटतं एवढ्या लांब आपली मराठी माणसं येत आहेत आणि असंच तुम्ही आपल्या महाराष्ट्राचं नाव अजरामर करून टाका. सर कुठले? साताऱ्याचे. तर मित्रांनो प्लॅटिना गाडी घेऊन आलेले आहेत सर सातारावरून. हा तुम्हीच का ते तेवढे? हां मित्रांनो, तर पुन्हा एकदा आपण संगम पॉईंटला आलेलो आहे आता. तर पाहू शकताय हा आहे संगम पॉईंट. 10,657 फुटाचा संगम पॉईंट आहे हा. तर दादा कुठले? बिगवंच आहे का? बरं बरं बरं. कुठले? मी सुप्याचा आहे. गाडीचा काय ते प्रॉब्लेम झाले का ते वाटतंय मला. गाडीच्या इंजिनमधनं आवाज येतोय. मित्रांनो तर लय प्रॉब्लेम आजचा आईच्या गावात. हे मित्रांनो तर पहा कसले खतरनाक ही झाली, लँडस्लाईड झाली. गाडीच्या इंजिनमधनं आवाज येतोय. तर ऑइल लेवल आपण ऑइल तर परवा दिवशी टाकलं होतं. पक्कड काढूया. आणि हा दगड झोपक्यास खाली पडला वळण. अवघड आहे भाऊ, थांबायला नको लय इथं. बघू शकता समोर जो धबधबा दिसतोय ना, वरनं पूर्ण डोंगर आहे आणि डोंगराच्या मधोमध्येच कुठनं पाणी येत आहे काय माहिती, आणि त्याच्यापासून धबधबा तयार झालाय. जणांचा प्रश्न असतोय, मला सारखा मेसेज करून विचारतात की दादा तू एवढा फिरत असतो, तू पैसे मॅनेज कसे करतो, काय कसे करतो. दोन्ही साईडला उंचची उंच डोंगर, इकडं बघा इकडं पण उंच डोंगर, इकडं पण उंच डोंगर, मधनं जंस्कार रिव्हर येते. पाहू शकता ही अशा प्रकारची जंस्कार नदी. आपली पॅशन प्रो गाडी पुढं कोण नाही आणि पाठीमागं कोण नाही. इकडं बघा कसले उंच उंच चट्टान आहेत मित्रांनो. तर आपण आता जंस्कार व्हॅलीमध्ये, गाडीचा प्रॉब्लेम येतोय तुम्हाला म्हणलं ना. असं वाटतंय की गाडी आत्ता ही होईल, कारण गाडीच्या हेडला ऑइल पोचत नाही असं वाटतंय. गाडीचं इंजिनचं कामच निघणार आहे बहुतेक आईच्या गावात. ह्याच्या कसं काय झालं काय कळलं नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस आहे आज 92वा. तर 92व्या दिवशी आपण आहे लेह शहरामध्ये. आणि मित्रांनो परवा दिवशीचा आणि कालचा मुक्काम आपण लेहमध्येच केला होता. परवा दिवशी तर आपण संध्याकाळी आलो होतो आणि काल आपण इथंच थांबलो होतो व्हिडिओ टाकण्यासाठी. तर आज फायनली आपण निघतोय जांस्कर व्हॅलीच्या दिशेने. पण मोसम सगळा खराब झाला आहे, पाऊस आला आहे. इकडं पाहू शकता पाणी वगैरे साठलेलं आहे. तर आता निघायचं आहे, पण पावसामुळे निघू का नाही काय कळा नाही. पण आज तर 100% मी ही जागा सोडणार आहे. आणि 2 दिवस इथं मुक्काम केला. जो 300 रुपये 600 रुपये लागले, पण ठीक आहे. चांगली व्यवस्था होती, एकदम सुटसुटीत होतं. कोणच नव्हतं डिस्टर्ब काय आपल्याला, अशा प्रकारचं होतं. तर मित्रांनो चला पाहूया आजच्या दिवसात काय करतोय आपण. मित्रांनो तर फायनली निघतोय आता. सगळे कपडे वगैरे घातलेत आणि अशा प्रकारे इथं थांबलो होतो. तर ओकेमध्ये झालं आहे. आता चला बूट वगैरे घालतो आणि निघतो. खाली गेल्यावर तुम्हाला गाड्या सामान आवडल्यावर दाखवतो. मित्रांनो तर फायनली लेहला बाय बाय म्हणून आपण निघालोय आज जांस्कर व्हॅलीकडे. तर आता परत नाही लेहला येणार, पुढच्या वर्षी डायरेक्ट. तर हे पाहू शकता इथं गुरुद्वाऱ्यामध्ये थांबलो होतो. मस्त राहायची ठिकाण होतं मित्रांनो. तर आता निघतोय, गाडी सामान वगैरे लोड केलंय आणि पुढच्या प्रवासासाठी निघतोय. चला मित्रांनो तर गाडीपाशी आलो तर खरं, पण चावी कुठे ठेवली तीच लक्षात नाही. माझ्या बॅगमध्ये असेल असं मला वाटतंय. हाय हाय हाय. तर चला निघूया आजच्या प्रवासाला. किती वाजले टाईम पण बघूया. टाईम झाला असेल 11. हां
10:48 तर चला 11 चला मित्रांनो. तर फायनली गाडी पण चालू झाली. ही एकाच किकमध्ये चालू झाली ती. हां तर चला इथं नाही पार्किंगच बंद दिली ह्या गुरुद्वाराच्या शेजारी. 2 मिनटं तर म्हणलं असं काय होतं. ही बॅगचा पण तिथं आला आहे. 1 2 3 तर मित्रांनो पाहू शकता ही कुत्रीला टुगळीच्या टुगळीत नुसती जिथंच पडलेली असतात झोपत. चला जाऊया. आता ताई थोडं पाणी आहे. त्या दिवशी नाही वेळ ज्या दिवशी मी तिकडून आलो होतो ना नुब्रा व्हॅली ना तर पार गुरुजवळात पाणी घुसायला लागलं होतं आजच्या गावात. खड्डे का नाही केले. ओके चलो मित्रांनो. तर फायनली आपण आता लेहमधनं बाहेर निघतोय. लेह शहरातच आहे. पेट्रोल टाकायचं आणि डायरेक्ट इथनं कल्टी द्यायची आता. ओके चला नाश्ता डायरेक्ट पत्थर साहेब गुरुद्वाराला जायचं इथनं 25 किलोमीटर. तिथं डायरेक्ट जेवण करायचं असा विचार आहे माझा. मित्रांनो तर पेट्रोल टाकायला आलो आहे आता आणि पेट्रोल टाकी फुलच करून घेतो म्हणजे काही टेन्शन राहायचं नाही. काही इथनं आपल्याला जवळपास 500 ते 550-600 किलोमीटर मनाली आहे ह्या रोडने जायचं म्हणलं तर पेट्रोल टाकतोय. हां तर बघूया कितीचं बसतंय. 600चं टाकतोय आता. 600मधनं किती येते. मित्रांनो एवढं पेट्रोल आलं आहे आता. चला ऑनलाईन मित्रांनो. तर ह्या चौकाला घोडा चौक म्हणून ओळखलं जातं आणि जो पुढचा चौक आहे त्याला चिप्पा चौक म्हणून ओळखलं जातं. असं प्रकारे कुठं चालला भाऊ समोरच्यांना तर जाऊ दे. चला मित्रांनो मी करत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज 93वा. तर 93व्या दिवशी फायनली आपण लेह सिटीला बाय बाय म्हणून आपण मनालीच्या दिशेने प्रवास चालू केला आहे. आपण जान्स्कर व्हॅली मार्गे मनालीला जाणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो लेहमध्ये जेवढे पण दिवस राहिलो खूप भारी वाटलं. लेह शहर खूप भारी आहे मित्रांनो. एवढ्या उंची असून पण लेह शहर इतकं स्वच्छ आहे. तुम्हाला पाहू शकता कुठं कचरा दिसणार नाही काय नाही. इथली लोक पण नाही गाडी डिसिप्लिनमध्ये चालवतात. जास्त हॉर्न वाजवत नाही काय नाही. आपल्याकडचे टुरिस्ट लोक येतात तेच जास्त हॉर्न वाजवतात. अशा प्रकारे लेह हे एकदम सुंदर शहर आहे. लोक पण चांगली आहेत आणि शहर पण चांगलं आहे मित्रांनो. तर चला लेहला बाय बाय म्हणून आपण निघालोय आता जान्स्कर व्हॅलीच्या दिशेने. मित्रांनो तर माहिती आहे ध्वज बघा किती मस्त फडकतोय वरती. आणि आपण आता परत आलेलो आहे हॉल ऑफ फेम पाशी आलेलो आहे बहुतेक. हॉल ऑफ फेम पास केला आपण बहुतेक. हॉल ऑफ फेम पास केला आपण. कसला जबरदस्त झेंडा फडकतोय. वाव मित्रांनो तर हे आहे हॉल ऑफ फेम म्युझियम. तर मित्रांनो अशा प्रकारे तिकीट घेण्यासाठी लोकांची गर्दी. इथंच पार्किंग आहे. फ्री ऑफ कॉस्ट पार्किंग आहे. फुल मोठं पार्किंग आहे. काय अडचण नाही. चलो मित्रांनो तर फायनली आपण आता गुरुद्वारापाशी पोचत आलेलो आहे. जाताना आपण असं हिकत गेलो उतरत गेलो होतो पण आता चढून यायला लागलेलं आहे इकडं. आणि ह्या रोडला कसे जर्क आहेत असे म्हणजे असा प्लेन नाही आहे की एका लेवलमध्ये काढलेला आहे. असे खाली वर आहे. त्यामुळं जी पण 4 व्हीलरवाले येतात ना त्यांनी लय स्पीडिंग करू नये. ह्या रोडनी सपाट दिसतोय म्हणल्यावर आणि जंप पाळती गाडी.
मित्रांनो तर गुरुद्वारा पत्थर साहेबला पोचलोय आता. दर्शन घेऊया. लंगर चालू असेल तर लंगर जेवून करूया आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया. मित्रांनो तो गुरुद्वारापाशी पोहोचलोय. अशा प्रकारचा गुरुद्वारा आहे आणि इथं गाडी लावली आणि जाऊया आतमध्ये दर्शन करायला. मित्रांनो तर फायनली गुरुद्वाराचं दर्शन करून आलेलो आहे. लंगर पण खाल्लेलं आहे आणि आता निघतोय पुढच्या प्रवासाला. आपले कॅप डोकं बांधलंय, घेतलेलं रुमाल ठेवतोय आणि निघूया. इथनंच पाण्याची बॉटल भरून घेऊया. आपल्याला प्यायला होईल वाटत अशा प्रकारे इथं प्यायचं पाणी आहे. तर चला मित्रांनो, तुम्ही देखील लद्दाख ट्रिप करत असाल तर गुरुद्वारा श्री पत्थर साहेब या ठिकाणाचं दर्शन करा. मित्रांनो एकदम पवित्र ठिकाण आहे आणि या ठिकाणाचं दर्शन केल्यानंतर तुमची यात्रा नाही वे सफल 100% होणार. काही प्रॉब्लेम येणार नाही. मित्रांनो मी पण इथं जाताना दर्शन करून गेलो होतो मित्रांनो आणि आता परत निघताना पण दर्शन करतोय. मित्रांनो मला कुठंच प्रॉब्लेम नाही आला आणि जे प्रॉब्लेम आले ते सगळे सॉल्व्ह झाले. ही गाडी घेऊन मी उमलिंगला गेलो होतो मित्रांनो. लय प्रॉब्लेम आले पण मी कोणतेही विघ्न न येता परत सक्सेसफुली माघारी चाललोय आता मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही देखील लद्दाखला आला तर ह्या ठिकाणाचं दर्शन करा. लेह श्रीनगर रोडवर आहे. लेहपासून 25 किलोमीटरवर गुरुद्वारा पत्थर साहेब आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. त्यांची पण यात्रा निर्विघ्न पार पडली पाहिजे. त्यासाठी गुरुद्वारा श्री पत्थर साहेबचे दर्शन नक्की करा. पहा किती लोक आहेत, किती मोठी पार्किंग आहे, सगळी फुल झालेली. मित्रांनो तर मी आता गुरुद्वारा पत्थर साहेबपाशी आहे आणि इथं नाही आपल्याला गुजरातच्या 3 गाड्या भेटलेल्या आहेत. पाहू शकताय 3 जणांचा म्हणजे 4 जण आहेत टोटल 3 गाड्यांवर. सगळं पाणी वगैरे अजून पाहू शकताय. गॅस आहे सगळे एकदम सगळं. कहाँ से? गुजरात से. अरे आप तो बहुत प्लानिंग करके आए खाना पीना बनाने का सब साथ में लेके. हाँ हम वो पीनट का ऑयल खाते हैं ना. हाँ हाँ पीनट ही बोले क्या बोले? हाँ मूंगफली का. हाँ हाँ तो बाहर का यहाँ पे वो सोयाबीन का रहता है. हाँ सरसों का रहता है. वो अच्छा नहीं रहता है. ओके ओके. नहीं आता है. तो ऑयल बिल सब घर से लेके आए? क्या घर से ही लेके आए ऑयल बिल सब? रहते किधर है? टेंट पे क्या रूम लेते? टेंट है, टेंट है क्या? उसमें बंदा है. ओके ओके. हाँ हाँ दिख रहा है. इतके वजन आहे गाडी की गाडी उचलनाच मागं. 2 जणांनी दळलंय ते उचलं नाही. चला पाहू शकताय. फक्त ग्रुपने आलं पाहिजे मित्रांनो. माझ्यासारखं येडेपणा करू नका तुम्ही. एकट्याने यायचा. बंद बिन पडलं तर अवघड होते. ओके चलो आपसे मिलके बढ़िया लगा. ओके ओके चलो. मित्रांनो तर फायनली आपण गुरुद्वारा पत्थर साहेबपासून निघालेलो आहे आणि आपल्याला आता लागेल मॅग्नेटिक हिलकडे जाताना चढून जायला लागणार आहे. चलो मित्रांनो तर आपण आलेलो आहे आता मॅग्नेटिक झोनवर 11,000 फुटावर 11,127 फुटावर. तर पाहू शकता हे आहे मॅग्नेटिक झोन. तर ह्याच्याबद्दलची थोडी माहिती सांगतो तुम्हाला मित्रांनो. तर इथं हे मॅग्नेटिक झोन आहे बरोबर तुम्ही पाहू शकताय. आणि इथं काय होतं आहे तिकडून ढाळ आहे आणि इकडून पण चढ आहे आणि ह्यामध्ये खड्डा आहे. तर ह्या खड्ड्यावर काय होतं इथं गाडी बंद केली ना तर ॲटोमॅटिक पळायला लागते असं आहे. अशा पद्धतीचं हे मॅग्नेटिक झोन आहे. आता काही तर स्टॉप होतं त्यांनी स्टॉप केली आणि बंद करून सोडली तर ऑटोमॅटिक गाडी चालली. पाहू शकता अशा प्रकारचं हे मॅग्नेटिक झोन आहे. मित्रांनो मी आता लद्दाखमधील अशा चमत्कारी ठिकाणी आलो आहे मित्रांनो. त्या ठिकाणी नाही वे ग्रॅव्हिटीचा नियम म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा नियम फेल आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी आहे आता लद्दाखमधील चुंबकीय क्षेत्र 11,100 फुटावर आहे आणि इथं नाही मित्रांनो एक अशी जागा आहे 11,100 फुटावर. तिथं नाही वे आपली गाडी कशी बंद केली ना तर ढाळानी पळत जाते. इथं असं ठिकाण आहे गाडी बंद केली ना तर चढानी पण चढत जाते अशा ठिकाणी मित्रांनो. तर मित्रांनो हे ठिकाण आहे
मॅग्नेटिक झोन म्हणून मित्रांनो. तर इथं आता ही गाडी आली तुम्हाला दाखवतो. तर आता बसून दाखवतो मित्रांनो. इथनं पाहिलं ना मित्रांनो खालनं तर त्या साईडला पूर्ण चढाई. जर आपण इथं गाडी बंद केली तर गाडी नाही वे ऑटोमॅटिक त्या चढायला चढत जाते. अशा प्रकारचं हे ठिकाण आहे मित्रांनो. असं ठिकाण नाही वे आपण सेम असंच ठिकाण आपण ह्याच्यात पाहिलं होतं गुजरातमध्ये आणि इथं पण पाहिलं मित्रांनो. तर एकदम वर्क होतंय. म्हणजे असं नाही की काही पण नुसतंच बोर्ड लावायचा म्हणून लावलाय. हे खरोखर मध्ये वर्क होतंय हे ठिकाण मित्रांनो. तर तुम्हाला चुंबकीय क्षेत्र कसं आहे ते दाखवतो. ही गाडी बंद आहे आता. गाडी न्यूटर्न केली मी आणि आता मी इथं चढ आहे ह्या साईडला. आता मी चाललोय त्या साईडला. बघूया गाडी जाते का काय चढाव. तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम मस्तपैकी गाडी चढानी चालत चाललेली पाहू शकताय. मी हात पण काढलाय रेसवरचा. गाडीची चावी बंद आहे, सगळं बंद आहे आणि गाडी आपली चालली मॅग्नेटिक झोनमध्ये. म्हणजे ग्रॅव्हिटी फेल आहे. इकडून असं इकडं चढ आहे तरी पण आपली गाडी चाललेली. तर मित्रांनो इथंच थांबतो. या सरांना लय त्रास दिला मी मित्रांनो. तर मी आता लद्दाखमध्ये मॅग्नेटिक झोन इथं व्हिडिओज काढत होतो. तर मला मराठीत बोलताना पाहून नाही वे हे एक आपल्या पुण्यातील जोडपं आहे दादा आणि ताई. तर हे आपल्याला भेटलेत. तर ह्यांना भेटून खरंच चांगलं वाटलं. काय म्हणताल तुम्ही? ह्यांनी मला आल्या प्रश्नांचा प्रश्न विचारला असा की तुम्ही किती दिवस झाले घरातून बाहेर पडले आणि कुठे कुठे फिरताय, एकटेच आहेत का तुम्ही? तर मित्रांनो ताईंनी प्रश्न विचारले म्हणे की कधी निघाला, काय झालं काय नाही. काय वाटलं तुम्हाला? कसं वाटलं मला इथं पाहून आणि मी एकटाच फिरतोय हे पाहून? सरप्राईज वाटलं एकदम. खूप आनंद झाला. एकटे फिरताय तुम्ही, 1 मे पासून फिरताय आणि मेन म्हणजे मराठी माणूस आपला यात्रा करतायत. 12 ज्योतिर्लिंग यात्रा, लडाख यात्रा. आता आपण 11,123 फूट उंचीवर आहे समुद्र सपाटीपासून. खूप बरं वाटतं एवढ्या लांब आपली मराठी माणसं येत आहेत आणि असंच तुम्ही आपल्या महाराष्ट्राचं नाव अजरामर करून टाका. तर मित्रांनो ह्या दोघांना पण भेटून चांगलं वाटलं. चला अजून काय बोलायचं? धन्यवाद. ओके धन्यवाद. लाईक्स करा, फॉलो करा यांना आणि कमेंट्स करा. ओके तर चला. ओके मित्रांनो तर फायनली आता निघतो इथं मॅग्नेटिक झोनपासून आणि आपण आता निघतो पुढच्या प्रवासाला. लय प्रश्न विचारत होते हो म्हणजे पैसे कोण देत आहे, इतके दिवस कसा फिरता येईल, काय होतंय, आम्ही इतके दिवस आलो तर आम्हाला नको वाटतंय. चला मित्रांनो तर पुन्हा आपण एकदा संगम पॉईंटपाशी आलो आहे. हे पाहू शकताय इथं वॉर मेमोरियल. कुत्री बाबा बकऱ्यांगतच केस आहे त्याला, कातराय लागत असतात. तर पावसाचं वातावरण झालं यार. पाऊस नाही आला पाहिजे. काही झालं तर पाऊस आला की सगळं प्लॅन चौपट होऊन जातोय. मित्रांनो पहा कसली खोलखाई. आणि ही इंडस नदी, जी नदी बरोबर आपण इकडून आलो होतो कुठला नोमाकडून ह्याच्यापर्यंत उपशीपर्यंत ह्या नदीच्या बरोबरच आलो होतो. अशा पद्धतीची ही इंडस नदी. चलो मित्रांनो तर पुन्हा एकदा आपण संगम पॉईंटला आलेलो आहे आता. तर पाहू शकताय हा आहे संगम पॉईंट. 10,657 फुटाचा संगम पॉईंट आहे हा. तर इथं माझ्याकडून मागच्या वेळेस चुकलं होतं जरा सांगताना. इकडून येते ना ही इंडस आहे, तिकडून येते ती जांस्कार आहे. अशा प्रकारची आहे. मी मागच्या वेळेस उलटं सांगितलं होतं तुम्हाला. ही जांस्कार सांगितली होती, ती इंडस सांगितली होती. तर इकडून येते ना ती जांस्कार आहे आणि तिकडून येते ती इकडून येते ती जांस्कार, इकडून येते ती इंडस आहे. तर आपल्याला पाहिजे जांस्कार व्हॅलीला जायला हा रोड जातो आहे का नाही कुणाला ते विचारायला पाहिजे आणि मग परत जाऊया पुढं. इथं पाहूया रिव्हर राफ्टिंगला पण किती पैसे आहेत काय ते इथनंच पाहूया आपण. तर मी आता लद्दाखमधील संगम पॉईंटपाशी होतो आणि आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील एक गाडी भेटली आणि ती गाडी वाला बहुतेक MH 11ची आणि एकटी चालेल दिसतात ते. सर कुठले? साताऱ्याचे. तर मित्रांनो प्लॅटिना गाडी घेऊन आलेले आहेत सर सातारावानं. हा तुम्हीच का ते दिवडे? हां बघितलं लिस्ट. बघितलेलं आहे. ओके तुमची किती वेळ आहे? माझी 3री वेळ आहे. तुमची जास्त आहे. 10वी वेळ आहे. 10वी वेळ आहे ना? हां 11वी वेळ आहे. हीच गाडी. हां 12 ज्योतिर्लिंग अमरनाथ यात्रा चांगला सेटअप बनवून घेतलाय तुम्ही. टोटल
चांगलं आहे मित्रांनो. बघा हे दादा त्यांची ID पण आहे विकास शिंदे म्हणून. तर कुणाला जाऊन पहा. तुम्हाला आवडले व्हिडिओ तर सरांना नक्की फॉलो करा. सरांनी बघा सातारा महाराष्ट्रातून नेपाळ 12 ज्योतिर्लिंग टूर आहे, 51 शक्तिपीठ. तर त्यांची प्लॅटिना गाडी आहे लाल कलरची. ओके ओके. तर मित्रांनो दादा व्हिडिओ काढतात, त्यांना एकच मिनटं मी. मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि त्यातील दिवस आहे 93. तर 93व्या दिवशी मी लेह लद्दाखमधील संगम पॉईंट इथं पाहू शकताय संगम पॉईंट. आणि इथं आल्यानंतर नाही मला MH11ची आपली गाडी बी दिसली मित्रांनो. मी पुढे गेलो होतो पण मला ही गाडी दिसल्यानंतर मी वळून माघारी आलो. तर आपले हे सर आहेत साताऱ्याचे आणि हे सर पण संपूर्ण भारत यात्रा करत आहे. आणि हे सर कितव्यांदा सर संपूर्ण भारत यात्रा करत आहे तुम्ही? ही माझी 11वी वेळ आहे. 10 वेळा पूर्ण झाले माझे, आता ही 11 वेळ आहे. आणि माझ्या प्रत्येक ठिकाणी मी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फडकवतो. ओके. आता उमलिंगला 5 पी जाणार. उमलिंगला 5 मी ही माझी 4थी वेळ आहे जाण्याची. ओके. तर मित्रांनो सरांची गाडी पाहिली ना तर सरांची गाडी आहे प्लॅटिना. सरांनी एकदम ते कायमच फिरत असतात ना त्यामुळे चांगली बनवून घेतलेली. इथं पाहू शकताय डिके वगैरे बनवून घेतलेली. सरांचा ID आहे इथं विकास शिंदे 7571. तुम्ही जाऊन पाहू शकताय. तर इथं पाहू शकताय त्यांनी जे अचिव्हमेंट केलेत त्याचे फोटो लावलेत. सोनमार्ग, काश्मीर, अमरनाथ, लेह लद्दाख, उमलिंगला पास, अरुणाचल प्रदेश, ओम पर्वत. तर भरपूर ठिकाणी फिरलेली गाडी आहे. तर सरांना भेटून खूप भारी वाटलं. अचानक भेट झाली. हुकला असता आमची भेट नसती झाली. सर इकडं थांबले होते एका गाडीच्या आड आणि आमची भेट झाली. तर सरांना भेटून चांगलं वाटलं. सर काय म्हणतात लोकांना फिरण्याबद्दल? काहीतरी 2 शब्द सांगा लोकांना. सगळ्यांनी मी तर म्हणतो जरा जसं जसं टाईम भेटेल. मला माहीत आहे सगळेजण व्यवसायात नोकरीत गुंतलेले असतात. पण मी काय म्हणतो माहीत आहे का, वर्षातून कमीत कमी 15 दिवस तरी वेळ काढून फिरावा. त्याच्यामुळं आपलं माइंड चांगलं राहतं आणि दिवस चांगले जातात आणि जे काय दुःख बिक असतं ते विसरतं. तर सगळ्यांनी माझं तर मत आहे की फिरावं, एवढीच विनंती. धन्यवाद. तर मित्रांनो फिरलं पाहिजे. फिरलं तर जग कळत आहे का हो सर? बरोबर. आणि घरी बसून काय कळत नाही मित्रांनो. तर मित्रांनो अशीच माहिती जाणून घ्यायची असेल तर फॉलो नक्की करा आणि सरांच्या ID पण फॉलो करा. हे पाहू शकताय विकास शिंदे 7571 म्हणून सरांची ID आहे. तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. पण मित्रांनो आपण संगम पॉईंट पाशी थांबलो होतो. हे आपल्या साताऱ्याची गाडी भेटली होती ही आपली प्लॅटिना. तर त्याच्याबरोबर व्हिडिओ काढला. तर हे दादा आपले जळगावचे आले. तर दादांना भेटून चांगलं वाटलं. काय म्हणतात दादा तुम्ही? दादा मी प्रॉपर जळगाव जामोदचा आहे आणि मी आज माझा जवळपास इथं 8वा दिवस आहे आणि ही माझी 28वी ट्रिप आहे लडाखची. मी लोकांना इथे घेऊन येतो, त्यांना लडाख दाखवतो आणि त्यांना आपला भारत एक्सप्लोर करायला प्रवृत्त करतो. दादांचं हे जे ट्रिप करताय त्यांनी मला सांगितलं की आज त्यांचा 52वा दिवस आहे. 92वा दिवस. तर खरंच ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की 92 दिवस गाडीवरती फिरणं आणि आपल्या देशाला एक्सप्लोर करणं. आणि त्यांनी खूप चांगला संदेश दिला आहे की तुम्ही नशेपट्टे न करता जर आपल्या कामावरती फोकस केलं आणि तोच पैसा जर ट्रॅव्हल करण्यामध्ये एक्सप्लोर करण्यामध्ये लावला तर आपल्या आयुष्यात खूप काही शिकण्यासारखं मिळू शकतो. मी त्यांना त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांचा प्रवास सुखरूप घडावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दादा खूप खूप धन्यवाद, तुम्ही माझ्याशी बोललात. ओके ओके थँक्यू. तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. चला भाऊ चला. ओके. तर मित्रांनो फायनली आपण निघतोय आता. माझा इथं एवढा थांबायचा प्लॅन नव्हता. आपले भाऊ भेटले, ते सर भेटले, त्यामुळं थांबलो आणि आता निघतोय इथनं पुढं. ओके मित्रांनो तर हे सायकलीवर आलेली आहेत. तर चला आपल्याला जांस्कर शैलीला जायचे. तर इथनं असा रोडनीच जायचे. मित्रांनो तर मी आता आहे लद्दाखमध्ये. तर सर भेटलेत आपले. कुठले सर तुम्ही? साताराची फलटण तालुक्याची. मी इथं आल्यापासून सगळे मुक्काम BRO-मध्येच करतो. हां कुठं डेट असेल काय असेल आपले मराठी माणसं लय आहेत. दादा कुठले? बिगवंच आहे का? बरं बरं बरं. कुठले? मी सुप्याचा आहे. हां प्रॉपर सुपी. हां तिकडं कुठं आहे? तिकडं ऑल इंडिया फिरतोय मी. हां सगळं सामान. हां आता इकडं कुठं चाललंय? आता इथं जांस्कर. जांस्करला. ओके ओके. त्याला पहिला फड मारला होता पहिला. ओके ओके. हां 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 सायकलवर येतो पलटण. ओके ओके.
चला बरं, चांगलं वाटलं भेटून तुम्हाला. ओके, मला हे सर मराठीत बोलताना दिसले फोनवर म्हणून, नाही तर मी कशाला विचारतो. हां नाही, मी येताना खालसरमध्ये मुक्काम केला होता कॅम्पला. 85च आहे ना, खालसरमध्ये केला होता. हां मित्रांनो, तर आपण तिकडून आलो आणि हा ब्रिज आता पाठीमागे गेला ना, तो क्रॉस करून आपण निघालोय पुढं. वॉललाही टाईट केले का काय रे याड्याने, काय माहिती. मित्रांनो, तर हा पाहू शकता संगम पॉईंट. तिकडून वय ना व्हिडिओ काढत होतो आपण तिथं थांबून. तर आता खाली आलोय. गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाले का वाटतंय मला. गाडीच्या इंजिनमधनं आवाज येतोय. मी लद्दाखमध्ये, आणि लद्दाखमध्ये आपण निघालोय आता झांस्कर व्हॅलीकडे. पाहू शकता ही असा रोड आहे, एकदम मस्त नदीच्या किनारी चाललोय आपण मित्रांनो. तर मित्रांनो, बऱ्याच जणांचा प्रश्न असतोय, मला सारखा मेसेज करून विचारतात की दादा तू एवढा फिरत असतो, तू पैसे मॅनेज कसे करतो, काय कसे करतो. तर मित्रांनो, पैसे मॅनेज करायला खर्चच माझा खूप कमी आहे मित्रांनो. मेन तर मला कुठलं व्यसन नाही आहे, दारू नाही, सिगरेट नाही, गांजा नाही, काय नाही, तर तंबाखू नाही आहे. त्यामुळं माझं पैसे जास्त खर्चच होत नाही मित्रांनो. त्यामुळं आपलं जेवायचं आणि गाडीचं पेट्रोलचं पैसे असलं ना की आपला प्रवास होतोय, अशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो, तुम्हाला देखील फिरायचं असेल तर व्यसन सोडून द्या. आणि जर तुम्ही व्यसन करत असाल तर ते व्यसन नाही, एक वर्ष बंद करून पहा तुमचे किती पैसे वाचतात. तुमचे जेवढे पैसे वाचतील ना तेवढ्या पैशात तुम्ही नव्हे लद्दाख ट्रिप करू शकता. जे साधे सिगरेट पितात ना त्यांनी जरी बंद केलं ना तर ते वर्षभरात लद्दाख ट्रिपला जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे सेव्ह करू शकतात. अशा प्रकारचं आहे. अशा प्रकारच्या सुंदर व्ह्यूमध्ये यायसाठी मित्रांनो फक्त जिद्द पाहिजे आणि व्यसन नाही केलं पाहिजे मित्रांनो. व्यसन करत नका जाऊ, बाकी काही नाही आहे. चला. वाव, काय व्ह्यू आहे. अगोदर पदुमला जाणार आणि मग झांस्करला जाणार. तर आता इथनं मॅप टाकून बघूया मॅप नक्की कसा रोड दाखवतो आपल्या झांस्कर व्हॅली जायला. मित्रांनो, रोडचं काम चाललंय, बांधकाम. चला, लय वाईट दिवस आहे आज. मित्रांनो, तर लय प्रॉब्लेम आज आईच्या गावात. परत निघलंय. झालं मित्रांनो. तर पहा कसले खतरनाक ही झाली, लँडस्लाईड झाली. इतका खतरनाक रोड आहे. मला हा लय मोठा ट्रबल वाटतोय हा गाडीचा. कॅमेरा काढून ठेवायला लागतंय वाटतं. पाऊस येतोय. अरे नको येऊ पावसा, आधीच लय जीवनात त्रास आहे. गाडीच्या इंजिनमधनं आवाज येतोय. तर ऑइल लेवल आपण ऑइल तर परवा दिवशी टाकलं होतं.
पक्कड काढूया ऑइल चेक करायला. आणि आहे आपल्याकडं ऑइलचा डबा आहे. पहिलं तो ऑइल लेवल चेक करूया, मग ऑइलचा डबा काढूया. याड्या बोकाच्याने ज्याने सेटिंग केली ना त्याने व्यवस्थित नाही केली बहुतेक वॉलची. कारण ही रोड असा आहे, ह्या रोडला लवकर काही नाही आहे. आहे थोडं ऑइल टाकू आपण. चला आपल्याकडं ऑइल आहे, तर ऑइल ढकलून देऊ थोडं. मनाची शंका नको पळत. नाही तर खालची ही आलंय आता लेवलचा प्रश्न नाहीच आहे. बहुतेक ह्याची ऑइल जी होती फेकतं ना ती एक खराब झाला असेल, नाही तर काही सांगता येत नाही. कारण आपण उमलिंगला पासला लई ताण दिलता गाडीला. जे व्हील ऑइल होती फेकतं ऑइल पंपाचं तेच खराब झालं असेल. बघूया काय होतंय नक्की. मित्रांनो तर पाऊस यायला लागला आणि जांस्कार म्हणजे पदूमपर्यंत पोचायला लागणार आहे आपल्याला. तर पास आहे का कुठं काय माहिती. गाडी खरंच ट्रबल देते असं मला वाटतंय. येडे गोंड्यानी काही वॉल सेटिंग करायला लावली त्याला म्हाताऱ्याला. म्हाताऱ्यानी कायची आवळण काय नाही, काय कळा नाही मला. मित्रांनो तर एकदम सुंदर असा रोड आहे, तुम्ही पाहू शकताय. दोन्ही साईडने डोंगर आहे आणि मधनं नदी वाहती. ही आहे झांस्कार नदी आणि त्याच्या भोवती हा रोड चालला आहे, त्याला म्हणतात झांस्कार व्हॅली. मित्रांनो तर इथं ड्रोन शॉट पाहिजे होता, एकदम भारी व्ह्यू येतो इथं ड्रोनचा. तर आपल्याकडे ड्रोन नाही आहे त्यामुळे तुम्हाला ड्रोन शॉट नाही दाखवू शकत. नाही तर एक नंबर रोड दिसतो हा इथनं. मित्रांनो पहा कसा डोंगर कट करून रोड बनवला आहे. डेंजर ऐसा रोड बनवला है. ओ हो, आगे से कोई आएगा तो पता भी नहीं चलेगा भाई. ये है पदूम झांस्कर वैली. मित्रांनो तर इथं चेक पोस्ट लागलाय, कोण आहे का नाही. थांब पावसा कशाला रेनकोट काढायला होते मला थोड्यासाठी. मित्रांनो तर चांगलाच पाऊस आलाय आता. कॅमेरा 8 ठेव मला वाटते.
मित्रांनो तर पाहू शकता एकदम सुंदर असा व्ह्यू लागलेला आहे. इकडं डोंगर उंच, इकडं डोंगर उंच, मधनं रोड आणि साईडला दरी. वाव. मित्रांनो तुम्ही आता जांस्कर व्हॅलीमध्ये आणि हा दगड नाही आत्ता माझ्यासमोर पडला. मी मागच होतो, कॅमेरा ऑन नव्हता, काय नव्हता, आणि हा दगड झोपक्यास खाली पडला वळण. अवघड आहे भाऊ, थांबायला नको लय इथं. कधी दगडी खाली येतात काय सांगता येत नाही भाऊ. लद्दाखला डेंजर. मित्रांनो तर पहा असा रोड आहे. वाव. मित्रांनो तर काय काय ठिकाणी रोड अजून बनायचा बाकी आहे. बाकी टकाटक रोड बंद आहे. मित्रांनो ओसाड डोंगर कोणच दिसणार. पुढं कोण नाही, पाठीमागं कोण नाही. मित्रांनो तुम्ही आता लद्दाखमधील जांस्कर व्हॅलीमध्ये आणि व्ह्यू पहा मित्रांनो कसला खतरनाक आहे. मित्रांनो पाहू शकताय दोन्ही साईडला उंचची उंच डोंगर. इकडं बघा, इकडं पण उंच डोंगर, इकडं पण उंच डोंगर, आणि मधनं जांस्कर रिव्हर येते. पाहू शकता ही अशा प्रकारची जांस्कर नदी. आपली पॅशन प्रो गाडी, पुढं कोण नाही पाठीमागं कोण नाही. इकडं बघा कसले उंच उंच चट्टान आहेत. काय आहे, आणि डायरेक्ट असे तिरके पण नाही आहेत, असे डायरेक्ट उभे कट झालेले डोंगर आहेत. हे मॅन्युअली नाही कट केलेले, हे नॅचरली झालेले आहेत. पाहू शकता अशा प्रकारचे डोंगर आहेत मित्रांनो. एकदम सुंदर दिसतंय. हा रोड नव्हे, पूर्ण एकदम भारी आहे. कसा आपण जसं स्प्लिटी व्हॅलीला जातो ना, तशी लद्दाखमध्ये ही जांस्कर व्हॅली आहे मित्रांनो. एकदम भारी रोड आहे. आणि मित्रांनो बऱ्याच वेळानंतर मला गाडी दिसली, नाही तर माझ्या पाठीमागं कोण नव्हतं आणि पुढं कोण नव्हतं, अशा प्रकारचे. तर मित्रांनो तुम्ही देखील लद्दाखला आलो ना, तर ह्या सुंदर अशा जांस्कर व्हॅलीला नक्की या. काय येईल का, कसली डोंगर आहे ती. चला बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो तर जबरदस्त वॉटरफॉल लागलेला आहे आपल्याला इथं जांस्कर व्हॅलीमध्ये. आणि या वॉटरफॉलची खासियत म्हणजे वळणं पडत नाही आहे. डोंगराच्या मधनंच कसं काय निघतोय काय कळा नाही मला. पूर्ण चट्टान आहे, चट्टानाच्या मधनंच निघतोय वॉटरफॉल अशा पद्धतीने. पाहू शकताय जबरदस्त वॉटरफॉल दिसतोय का तुम्हाला. आणि हे बघा कसला व्ह्यू आहे, खतरनाक. मित्रांनो तुम्ही लद्दाखमधील जांस्कर व्हॅलीमध्ये आहे. आणि जांस्कर व्हॅलीमध्ये आल्यानंतर मला वेगळा धबधबा पाहायला भेटलाय. मित्रांनो पाहू शकताय समोर जो धबधबा दिसतोय ना, वरनं पूर्ण डोंगर आहे, आणि डोंगराच्या मधोमध्येच कुठनं पाणी येत आहे काय माहिती, आणि त्याच्यापासून धबधबा तयार झालाय. दिसतोय का तुम्हाला. आणि हा बघा किती प्रचंड उंच, 1000 फूट तरी असेल इतकं उंच डोंगर आहे. आणि त्याच्याबरोबर मधी निम्म्यापेक्षा खाली आहे ना, तिथनं धबधबा निघतोय. पाहू शकताय. आणि इतकं सुंदर दिसतंय ना. आणि हे बघा हे आहे अख्खी जांस्कर व्हॅलीमधील हा व्ह्यू. ही डोंगरं पण बघा, डोंगरं अशी कशांतरी वरबाडल्यागत वाटतात. तुम्हाला दिसतात का पण कॅमेरामध्ये. अशा प्रकारचा एकदम मस्त असा धबधबा पाहायला भेटलेला आहे मित्रांनो इथं. तर मित्रांनो तुम्हाला अशीच माहिती जाणून घ्यायची असेल किंवा असेच व्ह्यू पाहण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तुमचा भाऊ करत आहे पॅशन प्रो गाडीवर लेह लद्दाख ट्रिप. पाहू शकताय मित्रांनो. तर आपण आता जांस्कर व्हॅलीमध्ये, गाडीचा प्रॉब्लेम येतोय तुम्हाला म्हणलं ना, असं वाटतंय की गाडी आत्ता ही होईल, कारण गाडीच्या हेडला ऑइल पोचत नाही असं वाटतंय. तर पहिलं ही खोलून बघू आपण. ऑइल कॅप खोलायसाठी 14चा पारा लागेल आपल्याला.
14चा नाही 17चा. मित्रांनो तो वॉल कॅप खोलायचा जो पाना लागतोय ना तो पानाच नाही आहे आपल्याकडे. 17चा पाना लागतोय त्याला. आणि पकडणी खोलून काय उपयोग नाही, ती बिडाचं असतंय लगेच मॉडल. तर बघूया आता समोर कुठलं गाव आलं ना पुढं मग तिथं करूया. सगळं खोललं होतं मी. मित्रांनो तर सामान हुडकाय गेलं ते बॅगच उलटी निघून पडायला लागली. अशा पद्धतीने गाडीचं इंजिनचं कामच निघणार आहे बहुतेक इच्छा गावात. ह्याच्या कसं काय झालं काय कळलं नाही. मित्रांनो तर गाडीची सर्व्हिसिंग करूनच चूक केली बहुतेक. गाडी बघा, गाडी आवाज कशी माहिती आता इंजिनमधनं. एवढ्या बोकाच्याने टायमिंग चेंजची सेटिंग करायला गेला आणि काय ते चूक केली. लय अवघड यार, आजचा प्रवास लय अवघड. लय प्रॉब्लेम आजच्या प्रवासात. प्रॉब्लेम. मित्रांनो काय खतरनाक रोड आहे. कसा कोळलाय रोड. जोपर्यंत व्हॅलीने रोड जातोय ना तोपर्यंत आपल्याला कुठलाच पास लागणार नाही. ज्यावेळेस आपण व्हॅलीपासून लांब जाऊ म्हणजे नदीपासून लांब जाऊ तो आपल्याला पास लागेल. देवा गाडीला काय होऊ नको, फक्त एवढंच आहे माझं म्हणणं. पदूमपर्यंत जाऊ दे व्यवस्थित. पदूममध्ये मेकॅनिक भेटला ना पहिलं मेकॅनिकला दाखवून देऊ गाडी. मला 100% फॉल्ट आहे की एक तर वॉल लई टाईट झालेत ह्याचे. आणि दुसरं म्हणजे काय ह्याचं ऑइल पंपाचं बिल गेलं असेल असं मला वाटतंय लय मनापासून. बघूया तिथपर्यंत पोचलं पाहिजे. मध्ये गाव नाही काय नाही. चला मित्रांनो पाहू शकताय खतरनाक रोड आहे. अशा प्रकारे एकदम. मित्रांनो तर पुलासाठी राहिला एवढा रोड. मित्रांनो नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा. पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल गाडी पडली का नाही. आता गाडी जी घसायली आणि गाडीचं इंजिन आपल्याला पदूमपर्यंत म्हणजे जांस्कर व्हॅलीतील मोठं गाव पदूम जिल्हा आहे तिथपर्यंत नेतंय का नाही तर का मध्येच बंद पडती काय माहिती. कारण गाडीचं इंजिन लईच प्रॉब्लेम देतंय. ते सगळं तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये पाहायला भेटेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. नवीन पाहत असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय, भेटूया पुढच्या पार्टमध्ये.